नमस्कार, मी रेणू या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात तर इथे ब्लाउज पीस कट करून उरलेले शिल्लक तुकडे असतात, छोटे किंवा मोठे पण असू शकतात। तर त्यांचा उपयोग कोणत्या पद्धतीने करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथं तुम्ही कोणाला पण इथं गिफ्ट पण देऊ शकता, ह्याप्रमाणे इथं मी दाखवलेलं आहे। तर इथं एक ब्लाउज पीसमधलं कापड आहे आणि इथं प्लेन ब्लाउज पीसचं एक कापड आहे। असे हे दोन मी पीस घेतलेले आहेत। तर यांची लांबी आहे 14 आणि रुंदी आहे 25 इंच। तर इथे ह्याप्रमाणे मी दोन पीस असे घेतलेले आहेत। तर आता इथं नेकला आपण ब्लाउजनं लावतो ते इथं कॅनव्हास पेपर मी घेतलेला आहे। तर हे कॅनव्हास पेपर एका बाजूने चिकटवायचं असतं, त्याप्रमाणे मी इथं घेतलेले आहे। आणि इथं वरच्या बाजूने प्लेन जी बाजू आहे तिकडून आपण इथं मार्किंग करून घेणार आहे। तर इथं याचं साईज आहे बघा, दाखवते मी। लांबी आहे 20 इंच आणि इथं रुंदी घेतलेली आहे मी 8 इंच, इथं पाहू शकता। तर इथं ह्याप्रमाणे मी मार्किंग करून घेणार आहे। तर एका बाजूने कोणत्याही 8.5 इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने। तर इथं एक लाईन आखून घ्यायची आहे। तर इथं लाईन आखलेल्या वरती पुन्हा एक मार्किंग करून घ्यायचं आहे। त्या साईजवरून वरती 4.5 इंच अंतराने इथं मार्किंग करून घेतलेली आहे पुन्हा। तर मार्किंग करून घेतल्यानंतर इथं पुन्हा एक लाईन आखून घ्यायची आहे आणि त्याच्या वरती पण आपण इथं पुन्हा एक लाईन आखून घेणार आहे। तर ती 3.5 इंचाने आहे, 1 इंच वा कमी केलेला आहे इथं प्रत्येक भागाला मी। तर इथं राहिलेला भाग पुन्हा आपण इथं अनेक मार्किंग करून घेणार आहे। तर तो आहे 3.25 इंच। तर ह्याप्रमाणे आपण मार्किंग करून घेतलेले आहे पूर्ण कॅनव्हास पेपरवरती। तर अर्धा इंच एक्स्ट्राचा आहे तो आपण इथं कटिंग करून घेणार आहे। तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा भाग। तर आता पूर्ण आपण नंबर देऊन घेणार आहे। तर 1 2 3 4 असे आपण नंबर देऊन घ्यायचे आहेत। प्रत्येक भागाला आपण नंबर टाकलेले आहेत, पाहू शकता इथं 4 पर्यंत। तर असे हे नंबर मी देऊन घेतलेले आहेत। तर आता हे आपण कटिंग करून घ्यायचे आहेत। जिथं लाईन मार्किंग करून घेतलेली आहे तिथं एक एक भाग आपण कट करून घेणार आहे। तर ह्याप्रमाणे तर असे हे 4 भाग आपण कट केलेले आहेत, पाहू शकता इथं। तर इथं 8.5 इंचाने बघा मार्किंग केलेला आहे तो भाग इथं घ्यायचा आहे आपण 1 नंबरचा। तर असा हे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि एका बाजूने राऊंड शेपनं आपण एक कॉर्नर कट करून घेणार आहे ह्याप्रमाणे। तर इथं गोलाकार आकार देऊन झालेला आहे, पाहू शकता ह्याप्रमाणे। तर इथं 1 नंबरलाच करून घ्यायचं आहे। तर आता आपण इथं कॅनव्हास पेपर आपण इथं कपड्याला चिकटवून घेणार आहे। तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे आपण लांबी रुंदी ठेवून घेतलेली आहे। तर लांबी 14 इंच आहे आणि 25 इंच रुंदी आहे। ह्याप्रमाणे आपण रुंदीच्याच बाजूने आपण हे ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे आणि 1 2 3 असे 4 पर्यंत नंबर आपण ठेवून घेतलेले आहेत, पाहू शकता इथं। व्यवस्थित नीट पाहून घ्या आणि हे चिकटवून घ्यायचं आहे, इस्त्री फिरवून घ्यायचं आहे। तर इथं इस्त्री फिरवून घेतल्यानंतर आपण राहिलेला एक्स्ट्राचा भाग अर्ध्या इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे कापड आणि संपूर्ण हे साईडनं कटिंग करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे संपूर्ण कटिंग आपली झालेली आहे। तर इथं प्लेन कापड जे होतं ते मी इथं घेतलेलं आहे, पाहू शकता। तर इथं सरळ ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण हे कापड ठेवायचं आहे, प्लेन कापड। तर याची रुंदी आहे 25 इंच आणि लांबी आहे 14 इंच। ह्याप्रमाणे आपण रुंदीच्या बाजूनेच ठेवून घेणार आहे। तर ह्या इथं पाहू शकता प्रमाणे ठेवून व्यवस्थितपणे आपण पिना जोडून घ्यायचे आहेत। तर इथं ठेवून घेतल्यानंतर पिना आपल्या जोडून झालेली आहेत आणि इथं मार्किंग करून घेतलेला आहे तितका भाग आपण शिलाई द्यायचा नाही, कडेने आपण संपूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे। तर तिथं मी मार्किंग केलेला आहे तेवढा भाग ओपनच ठेवायचा आहे आणि संपूर्ण शिलाई देऊन घ्यायचा आहे। तर इथं कॅनव्हास पेपरवरती दिलेले नंबर तुम्ही पाहू शकता, त्याप्रमाणे इथं एवढा ओपन ठेवायचा आहे भाग आणि संपूर्ण आपण कॅनव्हास पेपरच्या काठावरूनच शिलाई देऊन घ्यायची आहे। कारण इस्त्री फिरवून घेतलेली आहे त्यामुळे इस्त्री केलेलं कापड हे सुटू शकतं, कारण जरीचं कापड आहे मेन फॅब्रिक, त्यामुळे इथं सुटू शकतं। त्यासाठी इथं कडेनेच आपण शिलाई देऊन घेणार आहे कॅनव्हास पेपरच्या काठावरूनच। तर इथं संपूर्ण शिलाई देईपर्यंत आपण इथं व्हिडिओ थोडाफार काहीही आवडलं व्हिडिओतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका।
तर मैत्रिणींनो, ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते या चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन, ते आपण तुम्ही पाहू शकता. तर इथं संपूर्ण आपली शिलाई देऊन झालेली आहे. पाहू शकता इथं अगदी काठावरूनच कॅनव्हास पेपरच्या शिलाई देऊन घेतलेली आहे. आणि इथं पिना आपण बाजूला काढून ठेवूयात. आणि इथं पाहू शकता हा थोडासा ओपन ठेवलेला भाग आहे. तर राहिलेले एक्स्ट्राचा कापड आपण इथं कट करून घ्यायचा आहे, प्लेन कापडसुद्धा. तर इथं संपूर्ण कटिंग झालेली आहे कापड कट करून. आणि इथं प्रत्येक कॉर्नरला म्हणजे कोपऱ्यांना व कट देऊन घ्यायचे आहेत, छोटे छोटे कट द्यायचे आहेत. तर हे राऊंड आकार आहे, तिथंसुद्धा आपण कट देऊन घेणार आहे, कारण पलटल्यानंतर व्यवस्थित होतं त्याप्रमाणे इथं कट देऊन घेतलेले आहेत. तर इथं ओपन भागाकडून आपण इथं संपूर्ण पलटून घेणार आहे. आतील भाग बाहेर काढून घ्यायचा आहे याप्रमाणे. तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे व्यवस्थितपणे आपण सरळ करून काढून म्हणजे संपूर्ण पलटून घेतलेलं आहे. आणि हे कोणे कोपरे जे असतात ते व्यवस्थित टोकदार एक वस्तू घेऊन आपण कोपरे हे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर याप्रमाणे आपण पुन्हा प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित बसण्यासाठी. तर इथं एक नंबर बघा आपण आधी दिले होते, तेच नंबर आपण इथं दिलेले आहेत, कारण ते आता इथं पर्स मी तयार करणार आहे त्यासाठी इथं पुन्हा नंबर मी देऊन घेतलेले आहेत. तर इथं ओपन ठेवलेला भाग आपण इथं शिलाई देऊन घ्यायचा आहे. आतमध्ये अगदी थोडंसं फोल्ड करून घ्यायचे आहे आणि ह्याप्रमाणे शिलाई संपूर्ण देऊन घ्यायची आहे. तर इथं खुला असलेली बाजूसुद्धा आपण शिलाई देऊन पॅक करून घेतलेली आहे, पाहू शकता इथं. तर आता इथं नंबर दिलेला आहे 1, 2. तर 2 नंबरचा आपण ह्याप्रमाणे ठेवायचा आहे आणि 3 नंबरचं इकडं ह्या साईडचं ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि 4 नंबरचं ह्या पद्धतीने ठेवायचं आहे. असं ह्या पद्धतीने ठेवून घेऊन आपण इथं वेलक्रो किंवा प्रेस बटन्स जोडून घेणार आहे. तर आधी इथं खालील बाजूने वेलक्रोचा आपण जोडून घेणार आहे. त्यासाठी इथं बरोबर सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे. कुठं बसतं तिथं आपण बरोबर सेंटरला मार्किंग करून घेणार आहे. तर असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बरोबर सेंटर पॉईंट काढून आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथं मी वेलक्रो घेतलेला आहे किंवा तुम्ही टच बटनसुद्धा इथं जोडून घेऊ शकता. हे बघा ह्याप्रमाणे ब्लाऊजला आपण जे जोडतो ना टच बटन, ते आपण इथं जोडून घेऊ शकता. तर इथं मी वेलक्रो घेतलेला आहे, माझ्याकडं वेलक्रो होता म्हणून मी वेलक्रो घेतलेला आहे. तर मार्किंग केलेल्या ठिकाणी आपण इथं ह्याप्रमाणे शिलाई देऊन घेणार आहे. तर वेलक्रोचा दुसरा भाग आपण नंतर जोडून घेणार आहे. तर इथं एक वेलक्रोचा भाग आपण जोडून घेतलेला आहे, त्याप्रमाणे दुसरा आपण नंतर जोडून घेणार आहे. तर इथं पाहू शकता पुन्हा आपण इथं 2 नंबर, 3 नंबरचा आणि 4 नंबरचा ह्याप्रमाणे ठेवून व्यवस्थितपणे कडेने दोन्ही बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं डबल शिलाई देऊन घ्यायची आहे कारण सुटू नये त्यासाठी. आणि इथं दुसऱ्या बाजूने पण आपण इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याप्रमाणे इथं डबल शिलाई देऊन घेतलेली आहे, पाहू शकता. तर आता इथं तुम्ही वेलक्रोचा दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे. तर याप्रमाणे पुन्हा मार्किंग करून घ्यायचं आहे. खालील जो वेलक्रो जोडलेला आहे तिथं पुन्हा मार्किंग करून घ्यायचं आहे वरच्या बाजूने आणि इथं वेलक्रो ठेवून आपण व्यवस्थितपणे शिलाई देऊन घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं दोन्ही पण वेलक्रो हे जोडून झालेले आहेत, पाहू शकता इथं. तर इथं मी लेस जोडून घेत आहे, ह्याप्रमाणे घेतलेली आहे मी लेस. तर इथं पाहू शकता कुठून जोडलेली आहे मी, तिथूनच आपण जोडून घ्यायचं आहे. तर इथं लेस तुमच्याकडं नसेल तर लेसच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या कलरचं म्हणजे मॅचिंग होईल अशा कापडाचा पण इथं पायपिंग पण करून घेऊ शकता कडेने. तर ह्या पद्धतीने मी आणखीन एक पर्स तयार केलेली आहे, त्याला मी पायपिंग केलेली आहे, ते मी शेवटला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर इथं संपूर्ण लेस आपण ह्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे, पाहू शकता इथं. तर असे ब्लाऊज पीस कट करून उरलेल्या कपडापासून बघा छोट्या मोठे जे कापड उरलेले असतात त्यापासून आपण असे सुंदर पर्स बघा तयार करून आपण कुणालाही गिफ्टसुद्धा देऊ शकतो ह्याप्रमाणे. तर इथं संपूर्ण लेस आपली जोडून झालेली आहे. तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे परतून घेऊन पुन्हा लेसही आपण जोडून घ्यायचं आहे आणि इथं लागेल तेवढी कट करून घ्यायचं आहे आणि आतल्या बाजूने थोडीशी फोल्ड करून आपण संपूर्ण लेसही जोडून घेतलेली आहे. तर आता लेसच्या दुसऱ्या बाजूने पण शिलाई देऊन घ्यायची आहे याप्रमाणे.
तर ह्याप्रमाणे मी आणखीन व्हिडिओ काही अपलोड केलेले आहेत त्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन, त्याही तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर इथं खूप सारे व्हिडिओज मी ह्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ब्लाऊज पीस कट करून उरलेल्या शिल्लक कपड्यांपासून. तर इथं संपूर्ण लेस आपली जोडून झालेली आहे. तर वरच्या बाजूने लेसच्या बघा दुसऱ्या बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर या पद्धतीने संपूर्ण लेसला आपली शिलाई देऊन झालेली आहे. पाहू शकता इथं खूप सुंदर अशी पर्स आपली तयार झालेली आहे. तर इथं खूप सुंदर असे पर्स आपली 3 पॉकेटवाली तयार झालेली आहे. पाहू शकता इथं. तर ही आपण विकतच आणल्याप्रमाणे वाटते बघा. तर इथं 3 पॉकेट आपले तयार झालेले आहेत. तर एक पॉकेटमध्ये आपण कॅश ठेवून घेऊ शकता, दुसऱ्या पॉकेटमध्ये काही पण ठेवून घेऊ शकता आणि एका कप्प्यामध्ये आपण मोबाईल पण ठेवून घेऊ शकता. अशाप्रमाणे ही पर्स आपली तयार झालेली आहे. तर ह्याप्रमाणेच मी दुसरीसुद्धा पर्स तयार केलेली आहे, ती पण आता इथं दाखवणार आहे. तर पाहू शकता इथं खूप सुंदर अशी आपली पर्स तयार झालेली आहे. तर इथं लेसनं आणखीनच लुक आलेला आहे सुंदर. आणि अशी जर लेस लावायची नसेल तर तुम्ही ह्याप्रमाणे पायपिंग पण करून घेऊ शकता. तर असे आहे मी गिफ्ट देण्यासाठी 2 पर्स बनवलेले आहेत. तुम्हाला कोणती जास्त आवडली पर्स हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर याप्रमाणे पायपिंग तुम्ही करून घेऊ शकता. तर इथं आणखीन लुक सुंदर दिसण्यासाठी तुम्ही इथं वरती एक शो बटनसुद्धा जोडून घेऊ शकता ह्याप्रमाणे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.